मागच्या रविवारी आपला विषय काय झाला तुम्हाला माहितीच आहे. त्याची आता एक दुसरी बाजू सांगतो. तत्वज्ञान म्हटलं ना म्हणजे संबंध विश्वाचा विचार त्यामध्ये आला. सायन्स म्हणजे विज्ञान आणि फिलॉसॉफी तत्वज्ञान यामध्ये मोठा फरक असा आहे की विज्ञान किंवा सायन्स हे खंडित विचार करते. इट लर्न्स बाय फ्रॅगमेंट्स. एक उदाहरण घ्या. बायोलॉजी म्हणले की निराळी, झुऑलॉजी म्हणले की निराळी, सायकोलॉजी म्हणले की निराळी, हे भिन्न भिन्न रंग. यांचं एकीकरण करणारं पाहिजे ना कोणीतरी, ते असेल तर तत्वज्ञान. तत्वज्ञान समग्रतेने विचार करतं, विज्ञान हे विविधतेने विचार करतं. का असं तो ज्ञान आहे ना, विज्ञान आणि आत्मज्ञान हे ज्ञानच आहे ना. पण हा ज्ञानात फरक का? तर विज्ञान हे दृश्याचं ज्ञान आहे, तत्वज्ञान हे आत्म्याचं ज्ञान. मी आपल्याला 2 रविवारच्या पूर्वी सांगितलं जरा डोक्याला ताप होणार बरं का. हे लोक म्हणतात तरी काय, अगदी ज्ञानेश्वर महाराज अरे काय सांगायचंय काय त्यांना. गीतेनं सांगितलं विज्ञान विज्ञान संहितम. अरे आता विज्ञानाचा हा अर्थ आपण घेतला. न्यूजचं अनुभवाचं ज्ञान ते मिळायचं ते एका अर्थाने खरं आहे ना. अर्थाने उदाहरणार्थ विज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजे अनुभवाचं ज्ञान. पण हे जे विज्ञान आहे ना त्याच्यामध्ये अनुभवच आहे, फक्त इंद्रियांचा अनुभव आहे. त्याची कमाल अशी आहे त्या इंद्रियांना मदत करणारी जी साधनं आहे ती आजपर्यंत जगात इतकी झाली नाही. आता मी टीव्ही पाहता मला सांगा, अरे कुठे कार्यक्रम चाललेला असतो अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये, इथे घरी बसून तुम्ही पाहू शकता. केवढी विज्ञानाची तंत्रज्ञानामध्ये प्रगती आहे, टेक्नॉलॉजीमध्ये नाही का. अहो असा प्रसंग येणार आहे की माणसाचा मेंदू काढून त्याला नवा बांधून म्हटलं. त्याला साधू मेलाय, साधक मेलाय, त्याचा काढा मेंदू घाला, याला लेखाचं ऐकत नाही हा. खरंच आहे ते. काय असे की हृदय बसवतात तर मग मेंदू बसवायला काय हरकत आहे बरं का. हे विज्ञानाची ही आहे, तारीफ आहे, यात शंका नाही. पण ते खंडित ज्ञान म्हणजे ते स्पेशलायझेशन म्हणून जे मी सांगितलं ना ते आहे. हे विज्ञान जर भेदानं करतं तर त्याच्यामध्ये लहान लहान लहानच समूह राहणार, युनिट्स लहान लहानच राहणार. तत्वज्ञानामध्ये समग्रता येणार. म्हणून ब्रह्माचं वर्णन झाल्याबरोबर ब्रह्माच्या स्वभावाचं वर्णन आलं. किंच ब्रह्म किंवा अध्यात्म. अरे ब्रह्माचं आत्मस्वरूपच आहे ना, आणि ब्रह्माचं वर्णन तुम्ही केलं मग अध्यात्म का. तर नेहमी तत्वज्ञानामध्ये संबंध विश्वाचा विचार झाल्यानंतर माणसाचा विचार आल्याशिवाय राहत नाही. यालाच इंग्लिश 2 शब्द फार छान आहे. कॉस्मॉलॉजी म्हणजे संबंध विश्वाचा विचार. तो मायक्रोकॉझम हे विश्व जे आहे हे संबंध शरीराचे जणू काय ब्रह्मांड म्हणतात ना. आपल्याकडे 2 शब्द फार छान आहे, पिंड आणि ब्रह्मांड. तर ब्रह्मांड हा पिंडच आहे, ऑर्गॅनिझम आहे, म्हणून ते कॉस्मॉलॉजी. मायक्रोकॉस्मिक म्हणजे विश्वासी. अरे पण त्याची प्रतिकृती माणूस आहे ना, म्हणून मायक्रोकॉस्मिक, म्हणून अध्यात्म. तर ब्रह्माचं आपल्याला मी सांगितलं त्याचा एक दृष्टांत देतो. समजा एक मडकं आहे आणि ते मडकं आपण समुद्रामध्ये घातलं. त्या मडक्याला 10 भोका आहेत, 9 भोका आहेत. तुम्ही समुद्रात बुडवल्यानंतर पाणी बाहेर पडेल. बाहेर पडणार कुठून, संबंधाचं पाणी व्यापलेलं आहे तर आत बाहेर पाणीच. तसं ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे, हा देह नवद्वारे पुरे देह, हा 9 भोकांचा हा जो देह आहे यामध्ये परमात्मा बाहेर पडत नाही, कारण तो सर्वव्यापी. तुम्हाला लक्षात द्या ना मागच्या रविवारचा विषय, विसरला तरी चालेल, हो जाऊ दे किशीचं काय आहे, पण असं आहे. आणि ती दृष्टी येणं म्हणजे परमार्थ आहे. काय सांगू तुम्हाला की माझ्या शरीरामध्ये आता तसं जी सत्ता काम करते बरं का,
जी जो फोर्स काम करतो, ती शक्ती काम करते, ती परमात्मा शक्ती आहे. आणि ती मला अनुभवाला येणं म्हणजे परमार्थ आहे की माझा देह चाललाय. हे मोठे मोठे डॉक्टर लोक असतात ना, ते डॉक्टर मुळगावकर म्हणून इथे होते, फार प्रसिद्ध डॉक्टर होता, तो मोठा डॉक्टर. तेव्हा माझ्या ओळखीचे पाथरके म्हणून डॉक्टर होते. एक बाई की नाही 3 दिवस आडली, बाळणपणाच वाडिया मॅटर्निटीची गोष्ट सांगतोय. 3 दिवस आडली, मूल जिवंत आहे का मेले कळेना. ते सोनोग्राफी वगैरे नव्हतं त्यावेळेला. तेव्हा पाथरकेने त्यांना बोलावले कन्सल्टेशन. सर मंगलदास मेहता म्हणून तो मोठा डॉक्टर होता इथला मुख्य, तो आणखी मुळगावकर. या दोघांचं मत काय पडलं की मूल मेलेलं आहे. 3 दिवस आडले, काही हालचाल नाही, काही नाही, ती मेली. तिचे 2 सिझेरियन झालेले होते, तिसरं करायचं नाही असा नियम आहे काहीतरी. डॉक्टर आय एम नॉट गोइंग रॉंग, मी थापा मारित नाहीये, मी समोर आत बरं आहे, तुमच्या प्रांतात मी हो, तिसरं करायचं नसतं म्हणजे ते बरोबर नाही. तर आता तसंच मूल व्हायचं म्हणजे काय करायचं. तेव्हा मुळगावकर काय म्हणाले, मेथा मूल मेलेलं आहे म्हणून म्हणाले ही जगली आहे, तिचं जिवंत अस्तित्व म्हणजे कठीणच होतं. पाथरकर काय म्हणाले, हे जरा महाराजांच्या पैकी होते, ते काय म्हणाले की त्याची हालचाल नसेल पण बाई अगदी नॉर्मल आहे, काही फरक नाही, मूल जिवंत असतोच पाहिजे. मेलेलं मूल पोटात घेऊन तिची प्रगती अशी राहणार, हे त्यांचं म्हणणं. बरं का. मग आता प्रश्न आला, हे बरं का ते बरोबर नाही. आणि शेवटी मग सीझन करावंच लागलं. तिसऱ्यांदा काढलं तर मूल झोपी गेल्यासारखं होतं पण जिवंत होतं. तेव्हा मुळगावकर काय म्हणाले, हा खरा मोठा डॉक्टर, आमचं ज्ञान किती जरी झालं तरी हे दृश्याचं ज्ञान आहे, खरं ज्ञान आम्हाला नाही. ज्ञान दी अननोन हा ग्रंथच आहे याचा, आणि त्याच्यात फार अप्रतिम पद आहे, दी बॉडी इज विजडम. शरीर सुद्धा त्याचं शहाणपण आहे शरीरात. अहो माणसाला की नाही जुलाब होतात म्हणजे काय होतं, घाण टाकून द्यायचं ना बाहेर, खातो लेखाचा, नको पोटात काढून टाका खायला. विजडम ऑफ दी बॉडी. बरं, मला सांगायचंय काय तर विश्वामध्ये जे संबंध खरा आहे, जो कायदा आहे, जो नियम आहे, तो ब्रह्मांडाचा नियम पिंडामध्ये सुद्धा आहे. म्हणून अध्यात्म आलं. बरं, आता अध्यात्म काय सांगतायत बघा. एक सहज आणखी एक मुद्दा सांगायचा तो राहिला असा की हे जे शब्द आहेत ना, हे सगळे गुळगुळीत झालेले असतात. प्रत्येक शब्दाला इतिहास असतो. त्या इतिहासाचा जर आपल्याला अभ्यास केला आपण तर कशा कशा कल्पना त्याच्यावरती संकल्पना बनत आलेल्या करतात. ब्रह्म, आत्मा, कर्म, ह्या सगळ्या 3-4 ज्या संज्ञा आहेत ना, याचा अर्थ असाच आहे, त्यांचे अर्थ बदलतच गेले. जितका अर्थ बदलेल ना तितकं तो शब्द श्रीमंत बनतो, असं आहे. एक साधं उदाहरण सांग. नामस्मरण करा, बरं का. सत्पुरुषाचे सांग नामस्मरण करा. आपल्याला स्मरण म्हणजे काय माहिती आहे, पूर्वी अनुभव येऊन गेला तो अनुभव पुनरावृत्त होण्याचं नाव स्मरण. आपण अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचं आठवलं, ते मेमरी ज्याला म्हणतात ना, ते तसं आहे, ते रिटेन्शन म्हणून असतं. म्हणजे आपण वाचलेलं अनुभवलेलं ते साठवून ठेवतात, त्याला रिटेन्शन म्हणतात. विद्यार्थ्यांना मी सांगतोय फार उपयोगाचं आहे बरं का. वकील लोकांना, डॉक्टर लोकांना, प्रोफेसर लोकांना रिटेन्शन पाहिजे. अहो नाही तर काय, आधी पाठ मग सपाट असं काहीतरी म्हणतात ना, तशापैकी होतं. नाही तर काहीच नाही, लक्षातच राहत नाही. तर मेमरी, स्मरण म्हणजे त्यात ते साठवलेलं पाहिजे. बरं, नुसतं साठवलं वेळेला आठवलं पाहिजे, रिवायवल पाहिजे ना. हॉलच्या बाहेर आल्यावर काय किल्ली फिरली आणि आठवलं गेलं फुकट. वेळेवर आठवलं पाहिजे नाही का, रिकलेक्शन म्हणतात, बरोबर आठवलं पाहिजे त्यावेळेला. आमच्या स्मृतीचे हे धर्म, यांचं नामस्मरण स्मरण म्हणून जे आहे ते नाही. मला भगवंताचा अनुभव नाही, भगवंताला मी धरून ठेवलेलं नाही, मग स्मरण काय. तर स्मरण म्हणजे बघा, आता स्मृती शब्द वापरतो ना, तर माझं सगळं नाहीस झालं तरी मी जिवंत आहे ही जी
भावना आहे ते स्मरण आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो, शत्रू तुमची आमची भाषा वापरतात, त्याला इलाज नाही. तुमची भाषा वापरल्याशिवाय त्यांना सांगता येणार नाही. याच्यात एक गोम अशी आहे की बघा, नाथांच्या गवळणी आहेत, ते किती शृंगारमय आहेत, पण त्यांना काय सांगायचंय? त्यांना काही शृंगार बनवायचं नाही, त्यांना काही कालिदासासारखा शृंगार सांगायचं नाही. ईश्वराशी जे तादात्म्य होतं, ईश्वरावर जे भक्ताचं प्रेम असतं ते गोपीसारखं असतं, म्हणून प्रतीक म्हणून तो शृंगार सांगतात. तुमची भाषा वापरावी लागते, कळणार कसं त्याशिवाय, नाही का? सांगण्याचा हेतू काय? तसा प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. तर ब्रह्म शब्दाला अर्थ काय? काही झालं तरी जे नाहीसं होत नाही ते ब्रह्म, हे विश्वाचं झालं. पण विश्वामध्ये मी आहे ना, आणि मी तो विचार करतोय, मग लगेच मी मध्ये कसा आहे तो? हा विश्वामध्ये व्यापणारा जो आहे परमात्मा, तो माणसात कसा आहे? तर आत्मरूपाने. म्हणून अध्यात्म, आधी आत्म म्हणजे अध्यात्म, आत्म्याशी संबंध असणार ते अध्यात्म. अध्यात्माचा स्वभाव काय आहे? अध्यात्माचं लक्षण काय आहे? त्यांनी सांगितलं, अध्यात्म हा स्वभाव आहे. स्वभाव, अध्यात्म स्वभाव ब्रह्माचा आहे. स्वभाव म्हणजे काय? तो आहे तर तो तसाच असला पाहिजे, हा स्वभाव. एखादी मुलगी मुलगा असला, आईला स्वभाव बरोबर माहिती असतो. समजा मुलीचं लग्न झालं, भांडण झालं, आली ती भांडखोरच आहे किंवा बोलूनच जाते. नवरा भांडखोर असेल, पण ही भांडखोर असं म्हणणार, बरं का? कसं स्वभावच आहे? मग स्वभाव म्हणजे काय? जे खरं कधी बदलू शकत नाही, बदलण्याची शक्ती आपल्यात नाही, तो स्वभाव. आणि आपण मूळचे परमात्मा स्वरूप असल्यामुळे ते विसरून हा जो स्वभाव बनला आहे, त्याला बदलणे याचं नाव परमार्थ. तुकाराम बाबांनी आपल्या भाषेत फारच छान सांगितलंय, गाढवाचे घोडे करू आम्ही दृष्टी पुढे. माफ करा, तो आपल्याला गाढव म्हणता येते, आपण सगळी गाढव आहोत. आमच्यामध्ये असं सामर्थ्य आहे म्हणाले की आम्ही त्या पाहता पाहता म्हणजे घोडे करून टाकू, म्हणजे जीवाला शिव बनवू, त्याला परमात्मा स्वरूप बनवू. त्याचा धर्म काय आहे ते आता सांगतायत आज. बरं, कसं आहे बघा की आकाराचे झाले पण जन्मधर्माचे नेणे, आकार लोपी निमणे नाही काही. ब्रह्माची शेवटची ओळी की आकार जो आहे तो आला काय आणि गेला काय, त्याच्यामध्ये काही फरक नाही. हे पुन्हा प्रतीकाने सांगावं लागेल, सिम्बॉलिकली. कसं, एक मोठा सागर आहे, त्या सागरावरती तरंग येतच असतात सारखे. तरंग आला काय आणि न आला काय, किंवा आलेला बुजला काय, सागरात फरक काहीच नाही. तसं ह्या विश्वाचं येणं आणि जाणं तरी काही नाही, ते आहे तसं आहे. बरं बरं, ऐशी आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. हा श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. आपल्याला मी सांगितलं ना, व्याख्या देणं हे ज्ञानाचं खरं लक्षण आहे. व्याख्यात काय असतं त्याचं मुख्य लक्षण पाहिल्याचं देतात, आणि मग ज्या वर्गामध्ये ती वस्तू येते त्या वर्गाचं नाव घेतात. उदाहरण सांगतो आपल्याला, मॅन इज अ रॅशनल ॲनिमल. अरिस्टॉटलनी जे लावलं तिथे आहे, मॅन म्हणजे मनुष्य हा काय आहे? बुद्धिशील प्राणी आहे. बुद्धिमंत नव्हे, बुद्धिमंताचा अर्थ निराळा आहे. बुद्धिशील म्हणजे जिथे माणूस आहे तिथे बुद्धी असलीच पाहिजे. प्राण्यांना बुद्धी आहे, पण माणसाचं काय? माणसाला सारासार विचार आहे, प्राण्यांना नाही. हा मोठा फरक आहे. म्हणून भागवतकारांनी एक फार अप्रतिम श्लोक घातलेला आहे. मी आपल्याला सांगितले, या ग्रंथामध्ये महाभारत काय, भागवत काय, गीतेचं काय विचार नव्हतं. काय जीवनाचं ज्ञान त्या व्यासानं होतं, कमाल आहे. काय भागवतकार म्हणतात की विश्व निर्माण करू लागला ईश्वर, मग त्यांनी क्रिमी निर्माण केले, ते अंडज जालज स्वेदज त्यांचा हाय. म्हणजे काही नाही हो, पाण्यात राहणारे प्राणी, हवेत उडणारे पक्षी, जनावर, सरपटणारे, असे सगळे निर्माण केले. अरे वनस्पती तुम्ही बघा, काय वनस्पती. स्वामी रामतीर्थांच्या ग्रंथामध्ये एक वर्णन आहे हिमालयाचं, पिच्चू घास. घास म्हणजे गवत, बरं का? घास शब्द संस्कृत आहे बरं का,
षष्पम बालतृणम घासहा अमरामध्ये बरं बालतृण कौव कवच. तेव्हा घास आपण म्हणताना गवत तर म्हणजे ते विचू विचू म्हणजे विंचू. तर असं आहे की त्या स्पर्श केला ना आज होते विंचवासारखी. आता परमात्माला काय जरूर पडली होती हे लचाने निर्माण करायला बिच्छू घास. पण काय बघा नाही त्या आफ्रिकेमध्ये अशी झाडं आहेत की प्राणी आला की त्याला फांद्या कवटाळून घेतात, त्याचा रस शोषून करतात, संगाला फेकून देतात. वनस्पती पशु पक्षी जास्त काही विचारू नका. काय प्रकार 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 नाही. किती चमत्कार आहे हा. सांगण्याचं एक काय आहे हे सगळे बुद्धी आहे पण बुद्धिशील फक्त माणूस आहे हे त्याचं लक्षण आहे. जर तुम्ही मला सांगा तुम्ही आम्ही व्यवहारात काय करतो. तुम्हाला 4 पोरग आहे त्यापैकी एक मंदबुद्धीच आहे चांगला केलेला ठेलेकाचा भीमासारखा पण वरचा मजला खाली. तर तुम्ही काय म्हणा त्याची किंमत कमी आहे का नाही. शरीराने चांगलं असून सगळं असून व्यवहार असून सुद्धा जर वरचं कमी असेल तर आपण त्याला मान देत नाही. याच्या उलट बघा एखादा हलकुळा माणूस आहे म्हणजे सेरिब्रम ज्याचा मेंदूच हा आहे असा आहे पण बुद्धिमान. मी त्या आड्यांचं सांगितलं ना काही लोकांची डोकी फार मोठी असतात पाणी जास्त असतो आतमध्ये मेंदू घरात असतो त्याच्यात. त्याचा हत्ती नाही का केवळ मेंदू असायला पाहिजे ते तितकं असते. त्याच्या मेंदूचं वजनच घ्या आहे बरं का. मेंदूचं वजन फार असतं 1500 मिलीमीटर असतं म्हणजे तो फार बुद्धिमान असतो. सांगण्याचा हेतू काय आपल्याला की ही व्याख्या करताना वर्ग दाखवला की हा प्राणी आहे पण बुद्धिशील प्राणी आहे. प्राणी हा वर्ग झाला आणि बुद्धिशीलता हा त्याचा गुण झाला. ब्रह्माची व्याख्या करता येणार नाही कारण ब्रह्म एकच आहे वर्ग नाही. वर्ग आहे म्हणून व्याख्या नाही मग त्याचं वर्णन करावं लागतं. इट हॅज नो डेफिनेशन इट हॅज अ डिस्क्रिप्शन. ते आहे ब्रह्माचं झालं. आता स्वभाव म्हणजे त्याचं दर्शन करायचं तर गीते उपनिषदामध्ये 2 मंत्र आहेत. एक तो सच्चिदानंद आहे रसोमयी 6 म्हणून सुद्धा आहे प्रेमस्वरूप आहे तो बरं का. किंवा सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं वर्णन आहे त्याचं. 3 गुण सांगितले. सत्य आपण पाहिलंच तो नाही असं होऊ शकत नाही. काय चमत्कार आहे. माणूस विचार करू लागला की नकाराचा विचार सुद्धा होकारात्मक असतो. शून्य शून्य म्हणजे काही नाही. अरे पण शून्य आहे ना. तुम्हाला मी सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर टीका केली अमृतानुभवामध्ये. हा शून्यवाद भारतामध्ये बुद्धांनी नव्हे बौद्धांनी कारण बुद्ध गप्पच बसायचा आत्म्या जोडून आलं की चूप बसायचा. तेव्हा शून्य म्हणजे काही नाही आणि काही नाही म्हणताना सर्व त्यामध्ये आहे. कारण वर्तुळ आहे शून्याची खूण वर्तुळ आहे. वर्तुळ म्हणजे पूर्णता. किती चमत्कारिक आहे बघा. माणसाला सांगायचंय काहीतरी पण ते कसं सांगता येईल असं आहे. तेव्हा ते काहीतरी आहे म्हणून ते आहेच. मी स्वप्नाचं उदाहरण दिलं. स्वप्न खरं का खोटं खोटच तरी पण स्वप्न आहे कारण अनुभव आहे ना. मला अनुभव नाही म्हणजे अनुभवच आहे. आज काय करू बुवा. खरं मी विसरून जायला पाहिजे. मी 20-25 वर्ष झाली सारे सोडून पण काय करा ते घट्ट बसलेलं आहे आतमध्ये. पण हा ग्रंथ समजायला उपयोगी पडतो ना. हो मग एक गमत सांगू का तुम्हाला जीवनाची कशी आहे. आपला विचार सुद्धा कसा आहे. तुम्ही स्वतंत्र आहात ना. तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे ना. का पाहिजे हो. माझा मूळ स्वभाव स्वतंत्र आहे. स्वतंत्र माझ्याप्रमाणे मी वागणार. आणि सहज सांगतो समाज जीवन म्हणून जे आहे ते 80% परतंत्र आहे म्हणून व्यवस्था चालली आहे. सगळे स्वतंत्र झाले ना. हे गंमत मी विद्यार्थ्यांना सांगायचा त्याच मला आठवण काय झाली. परवा मला कोणी सांगितलं एक व्याख्यान झाले इथे कोणाचं काही मालाडमध्ये नाही मुंबईमध्ये. त्यांनी जे फोटो दाखवले ते रेल्वे लाईनवर शौचाला बसणाऱ्या लोकांचे दाखवले. बरोबर आहे ना ते मैदानात सुद्धा ना. मग काय जागा मिळेल तिथे. आणि तो काय म्हणाला सगळ्यांना दाखवून की मला असं भय वाटतं की उद्या मुंबईमध्ये एवढं शिल्लक राहणार आहे बाकी सगळं जाणार आहे म्हणे. प्रश्न असा आला तर बायकांचं काय
तर त्यांनी सांगितलं रात्री 2 ते 5 बायका सगळं उरकून येतात. तेव्हा एका भैयाला विचारलं, अरे क्या क्या सदा साहेब पायखाना नाहीये बरं का? तर तो ऐकण्यासारखं काय, मैदान है बोला, कोण भी जाए काही उसमें काही जाऊन काही करावं त्याला, स्वातंत्र्य. पण बघा समाज धारणा जी आहे ती धारणा केव्हा होते? माणूस आपलं स्वातंत्र्य आपण मुद्दाम आवडतो आणि गमावतो तेव्हा ते होत. म्हणजे मला स्वातंत्र्य आहे, पण स्वातंत्र्य माझं लाभवायचं नाहीसं करण्याचं स्वातंत्र्य मला आहे, ते खरं स्वातंत्र्य. नाही तर जगू शकणार नाही. तुम्ही सगळ्या घरात 4-5 माणसं आहेत आणि जेवायला बुवा या वेळेवर ते आई किंवा तो सारखे शंकर जरा हा आला तो आला तो आला, काही बंधनच नाही. किती अनवस्था होईल मला सांगा. संस्कृत शब्द ते अनवस्था काही नाहीच. काही एखाद्या ऑफिसमध्ये तुम्ही एक दिवस लेट जाल, 2 दिवस लेट जाल, रोज लेट जायला लागलं तर त्याला काही मर्यादा आहे का? आणि सगळे लेट व्हायला लागले तर, सगळे लवकर जायला लागले तर, किंवा सगळ्यांनी काम बंद केलं तर गो स्लो असतच की नाही का? हळूहळू काम नाहीतरी गो स्लो असतातच ते, पण तो आणखी कमी करेल. बघा कसं आहे. म्हणजे माझं स्वातंत्र्य मी वापरतो, ते स्वतंत्रता नाहीशी करण्याकरता सुद्धा वापरणं हे माझ्या अंगचं आहे आणि ते परमात्माच्या अंगी आहे, म्हणून तो जीव बनतो. परमात्मा सगळीकडून स्वतंत्र आहे, पण मी माझं बंधन सुद्धा स्वीकारतो म्हणून. याला महाराजांचं दृष्टांत फार अप्रतिम आहे. फार म्हणाले परमात्मा, मी सांगितलं आपल्याला, हा सर्वतंत्र स्वतंत्र श्रीकृष्ण परमात्मा. तेव्हा त्याला आईने दोरी घेतली आणि बांधायला लागली. आणि पण हा स्वतंत्र ना, ती दोरी काय करेल? पशुला बांधा तुम्ही, भगवंताला कसं बांधता येईल? मग भगवंताने आपलं स्वातंत्र्य आपण घातल्याशिवाय त्याला बांधता येणार नाही. म्हणून ती दोरी किती वाढवलं तरी ती तो येईना आणि एकदम लहान झाला आणि त्याला बांधतात. मग काय झालं तर या परमात्मा स्वरूपाचे जे गुण आहेत, सत्यम आहेच, ज्ञानम समज आहे सगळा आणि अनंत आहे. काय सांगू तुम्हाला, शोपेनहॉर म्हणून एक जर्मन तत्वज्ञ होऊन गेला, भारतीय विषयांचा अभ्यासी होता. इट हॅज बीन द सॉलेस ऑफ माय लाईफ अँड इट विल बी द सॉलेस ऑफ माय डेथ. उपनिषदांचं भाषांतर वाचत त्यांनी आणि हे वर्णन केलेलं आहे बरं का. तेव्हा त्याचं म्हणणं बरोबर आहे. तो काय म्हणाला, परमात्मा पाहायला, त्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला तुम्ही त्या विश्वाच्या पलीकडे जाऊच नका. नुसतं तुम्ही जिवंत प्राणी कसे आहेत ते बघा. अनंत 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 म्हणजे किती अनंत, याला काय सीमा आहे का? तुम्ही की नाही ते तारापूरवाला म्युझियम आहे ना, त्याच्यामध्ये मासे एकदा पाहायला जा. काय त्या माशांच्या तरा, काही उग्र आहेत, काही रंगनिराळे, काही लांब, काही आखूड आहे. काय सांगा, अरे एकाच परमात्म्यामधून आले ना. म्हणजे त्यांनी आपलं स्वातंत्र्य, निर्मिती स्वातंत्र्य, याला मराठीत सर्जनशीलता म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला क्रिएटिव्हिटी म्हणतात, अशी उधळली. ती इतकी उधळली, काय निर्माण निर्माण निर्माण, विलक्षणच आहे सगळं नाही का. हे प्रत्यक्षात जेव्हा येतं तेव्हा अध्यात्म येतं. परमात्माचा स्वभाव अध्यात्म आहे. म्हणजे त्याची जी सर्जनशीलता आहे, अनंत सर्जनशीलता, ती व्यक्तीमध्ये दिसते. इंडिव्हिज्युएशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. हे मी काय सांगतोय, युरोपियन तत्वज्ञ सुद्धा हेच विचार करतात, फक्त अनुभव नाही त्यांना. बाकी विचारानं तिथपर्यंत पोचतातच, यात शंकाच नाही. तर प्रत्येक वस्तू जी आहे ना, तिला स्वातंत्र्य आहे स्वतःचा स्वभाव सांभाळण्याचं. कसं बघा, समजा तुम्ही एक कांदा घ्या, आपण कांदे खातो ना, कांदा घ्या. वाघभटाने कांद्याचं वर्णन केलेलं आहे, कंदर्प. लसूण घ्या, लसणाचं वर्णन केलेलं आहे. आणि आज 1000 वर्ष होऊन गेली तरी बघा तेच गुणधर्म त्यामध्ये आहे. मग कसं होऊ शकतं हे? याचा अर्थ असा की त्याचा स्वभाव आहे तो. जर त्याने निर्माण केलेलं जे आहे त्याचा स्वभाव इतका स्थिर आहे, तर निर्माण करणारा किती स्थिर असेल याची कल्पना करा. हे अध्यात्म. अध्यात्म अध्यात्म म्हणजे हे. मग हे व्यवहारात कसं येतं
तर माझ्या जीवनामध्ये मला जी 1000 माणसं भेटतात, मला जे 1000 घटना घडतात, माझे जे 1000 विचार, अनंत आहे सगळं, त्याच्यामध्ये जी सत्ता काम करते ती माझी आत्मसत्ता आहे, म्हणजे अध्यात्म. म्हणून अध्यात्म त्यांनी सांगितलं बरं का. मग गगनी जेवी निर्मळे नेणो केची एके वेळे उठती घन पडले नानावरणे. आता विश्व सांगितलं, कॉस्मिक पॉइंट ऑफ व्ह्यू, वैश्विक दृष्टिकोनातून सांगितलं, वैयक्तिक दृष्टिकोनातून सांगितलं. एक मुद्दा सांगतो, आज इथे संबंध नाहीये त्याचा, पण सांगून ठेवतो की जेव्हा परमात्मा अनेक होतो तेव्हा विविध वस्तू निर्माण करतो, त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो, होय ना. कोण निर्माण करतो? परमात्मा. काय निर्माण करतो? आपल्यातून वस्तू निर्माण करतो, त्या प्रत्येकाला स्वभाव देतो. आपण स्व म्हणजे त्या वस्तूचा स्वभाव म्हणतो. अरे त्या वस्तूचा स्वभाव म्हणत असताना ती वस्तू ज्याच्यातून आली ते आहे का नाही त्यामध्ये? आजचा विषय तो नव्हे, पण सांगतो. म्हणजे उदाहरण घ्या, एक मिरची घ्या. मिरचीमध्ये तिखटपणा आहे, हा मिरचीचा स्वभाव. या तिखटपणामध्ये ज्याने ते निर्माण केली तो नाही का? याचं उत्तम उदाहरण सांगतो, कसं ऍप्लिकेशन जीवनाला. एक की हरिबाबा म्हणून होते, शीख मनुष्य, पण भगवंताच्या नामावर म्हणजे विलक्षण श्रद्धा. म्हणजे त्यांनी एक बांध बांधला गंगेला, तर गावच्या लोकांना सांगितलं सरकारच्या नादी कुठे लागता, आपण सगळे नामस्मरण करून रेती घालून तो तयार करू, आणि 2 महिने रात्रंदिवस नाम घेत घेत सगळं बांधलं. पण हा विलक्षण माणूस, त्याला एका ग्रस्त्याने जेवायला बोलावलं. आता चांगला मनुष्य सज्जन गेला. त्याची बायको होती बिटाशी, कोणाची? ज्याच्याकडे जेवायला गेले त्याची. तेव्हा या बहादुराने स्वयंपाक केला. बरं का, झालं काय? त्याच्या मुलाला आदल्या दिवशी एरंडेलचा जुलाब दिला होता आईने. ती बाटली ते भांडे चुकवून ते तेलाच्या ठिकाणी होतं, भांड्याच्या जवळ. बरं, हा कधी न स्वयंपाक करणार. नवरा स्वयंपाक काय करतो काय सांगायचं जरूर नाही, बायकांना माहितीच आहे. म्हणजे काय सांड लवंड आहे, वाया घालवणं आहे, करपणं, आमकं आहे, तमकं आहे. तुमचा अनुभव आहे का? अहो सगळ्यांचाच अनुभव आहे, माझा असं काय करत आहे. तेव्हा त्यांनी जी भाजीला फोडणी घातली ती चुकून एरंडेलची घातली. कल्पना नाही त्याला, हरिबाबालाही कल्पना नाही. ऐकण्यासारखं आहे बरं का स्वभाव यावर. झालं, त्यांनी पहिली खाल्ली, पुन्हा यांनी वाढली. त्यांनी का खाल्ली की टाकायला नको म्हणून खाल्ली. याला वाटलं आवडली म्हणून आणखी घातली. ते हरदाशी गोष्ट आहे. एक जावई बुवा होते नवीन, त्यांच्या घरी हरदास बुवा आले आणि आता नवीन जावई वगैरे. तेव्हा सहज विचारले की बुवा जेवायला बसले होते, आळूची पातळ भाजी केलेली होती, महाराष्ट्रात प्रसिद्धच आहे आळूची भाजी म्हणजे. तेव्हा मुलांनी त्या जावईने पहिली खाल्ली, दुसरी घातली, पुन्हा सासूबाईने वाटलं आवडते म्हणून ती खाल्ली, पुन्हा तिसऱ्यांदा घातली. तेव्हा सहज बोलताना विचारलं किती भाऊ तुम्ही? तर म्हणले आम्ही 3 भाऊ आहोत. तर म्हणले कोण कोण? तर पहिले 2 आहेत आणि आळूच्या भाजीतून सुटला तर तिसरा मी म्हणले. तस इथं झालं. या ठिकाणी इंडिव्हिज्युएशन मध्ये हे असं म्हणजे तो स्वभाव जो आहे मिरचीचा, लसणाचा, कांद्याचा, काय वस्तूचा, हा स्वभाव त्याने दिलेला आहे. म्हणून मी औषध घेताना ती सत्ता त्यामध्ये पाहिली पाहिजे. मी पदार्थ खाताना ती सत्ता त्यामध्ये पाहणं म्हणजे परमार्थ. याला अध्यात्म म्हणायचं. अध्यात्मशास्त्र म्हणजे काय? हा जो सिद्धांत आहे, जे जे माझ्या शरीरामध्ये जात आहे येत आहे सगळं त्याचे गुणधर्म त्याने घातलेले आहेत. महाराज म्हणायचे ना, औषधात कुणी धर्म घातलेले आहेत त्याने घातलेले आहेत, डॉक्टर निमित्त मात्र आहे, ते औषधाचे गुणधर्म परमात्मा घालतो, ते बरं करायचं आहे. हे अध्यात्म. बरं, आधी मग पुढे म्हणताय की हे सगळं निर्माण करतो. कसं होत हे? तर म्हणाले हा एक की नाही मानवी दृष्टिकोन आहे. काय आहे? तरुण पोरगा किंवा तरुण पोरगी त्याला एकट्याला करमत नाही. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ते असं म्हणलेलं आहे
उमा शब्द घातले, उमा म्हणजे पार्वती. तर उमा ही म्हणजे विश्वतम निर्माण करणारा परमात्मा आहेस, त्याच्या जोडीलाही येते. म्हणजे युग्म नवरा बायको सेक्स असं म्हणा. कारण बायसेक्शुअल होत ना आपण, खालच्या याच्यामध्ये युनिसेक्शुअल. हे कर तर पिढा फुट